सगळ्यांना नमस्कार। आज आपण दिव्यागारमध्ये एक सुंदर रिसॉर्टला आलेलो आहे, त्याचं नाव आहे एक्झॉटिका रिसॉर्ट। या एक्झॉटिका रिसॉर्टमध्ये आपल्याला बेसिकली 3 कॅटेगरीचे वेगवेगळे रूम्स पाहायला मिळतात। पहिला म्हणजे एक्झॉटिका बाय द मचान, एक्झॉटिका बाय द सी आणि तिसरा आहे एक्झॉटिका बीच रिट्रीट। हे तिन्ही ऑप्शन्स एकाच रिसॉर्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। ही याची मेन एंट्रन्स आहे आणि बाहेरचा हा श्रीवर्धनकडे जाणारा रोड आहे। तर प्रॉपरली आपण तिन्ही कॅटेगरीमध्ये आपल्याला रूम कशा प्रकारचे मिळतात हे सगळ्यात आपण पहिल्यांदा पाहूया। तर आता जो पहिला व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे तो दाखवणार आहे एक्झॉटिका बाय मचान। याचा बेसिकली अर्थ काय की आपण एखाद्या झाडावरती वगैरे जसं फर्स्ट फ्लोअरला आपलं घर असू शकतं सुंदरसं, त्याच्या टाईपचं त्यांनी हे मचान करून दिलेलं आहे। तर हे फर्स्ट व्ह्यू जो दिसतोय तुम्हाला हे या मचानचा आहे। याचा पॉझिटिव्ह गोष्ट अशी की तुम्हाला प्रॉपरली गाडी पार्किंग वगैरे आपली स्वतंत्र पाहायला मिळते, म्हणजे प्रायव्हसी सोबत कुठलीच कॉम्प्रोमाइज नाहीये। तर सगळ्यात पहिल्यांदा मी मचानचं तुम्हाला रूम टूर देतो की एक्झॅक्टली मचानचं रूम टूर कसं आहे। वरती जाण्यासाठी सुंदर पायऱ्या वगैरे आहेत, तर तुम्हाला 100% फील जो येणार आहे तो नेचर बेसिसचा येणार आहे। तर चला आपण एकदा रूम बघूया कशी दिसते। असे सुंदर व्ह्यूच्या पायऱ्या वगैरे दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही जर वरती चालत असाल तर तुम्हाला 100% जो व्ह्यू येणार आहे तो पूर्ण ग्रीनरी आणि नेचरचा व्ह्यू येणार आहे, जो की तुम्हाला फॅमिलीसाठी तुम्ही सोबत आलात तर तुम्हाला फील जो देणार आहे तो मनाला शांत करणार आहे। आणि इथे सिक्युरिटी वगैरे एकदम छान आहे, म्हणजे तुम्ही फॅमिली सोबत असाल तर तुम्हाला नक्कीच छान फील होईल। तर एका मचानवरती असे तुम्हाला 2 विलाज कॉटेज बघायला मिळतील। तर बेसिकली आता जो मचानची रूम आहे ती जेव्हा तुम्ही रूममध्ये एंटर कराल तेव्हा तुम्हाला प्रशस्त फील होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं एंटर केल्याच तुम्हाला इथे एक छोटंसं म्हणजे आपण ज्याला वॉशरूम बेस म्हणतो तो वॉशरूमसाठी एक स्वतंत्र एरिया दिलेला आहे, ज्याला एक स्लायडिंग डोअर आहे। स्लायडिंग डोअरमध्ये जसं तुम्ही एंटर करता इथे तुम्हाला छोटासा वॉर्डरोब दिलाय, याच्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे स्टोअर करू शकता। समोर एक सुंदरसा मिरर वगैरे दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला टॉयलेटचा एरिया आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी आणि गरम पाणी दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत। मध्येही मोठा मिरर वगैरे लावून दिलाय, तर तुम्हाला नक्कीच एक लक्झरी फील होईल, म्हणजे तुम्हाला इथे कंजेस्टेड वाटणार नाही या रूम मधून। आता तुम्ही जर बेड वगैरे पाहिला तर चांगला मास्टर बेडरूम तुम्हाला इथे मिळतं, म्हणजे मास्टर बेड मिळतो मोठा। आणि प्रॉपरली इथेही एक सुंदरसा छोटा आरसा मिळतो। आणि प्रॉपर याच्यामध्ये सगळ्यात मनाला जी छान वाटणारी गोष्ट आहे तो म्हणजे हा बाल्कनी। आता हा बाल्कनीचा व्ह्यू जो आहे, तुम्ही या बाल्कनीतून बाहेर जरी एंटर केलं तरी तुम्हाला जो पूर्ण फील येणार आहे तो फार सुंदर येणार आहे, कारण की ही बाल्कनी जी आहे ती आपली पर्सनल बाल्कनी आहे, याच्यामध्ये दुसऱ्यांचा इंटरफिअरन्स कुठेच नसणार आहे। आणि जो या बाल्कनीतून व्ह्यू मिळतो तो पूर्ण नेचरचा आणि एवढा मनाला शांत करणारा आहे। आणि तुम्हाला सकाळी हे जे लोकेशन दिसतंय ते रात्री अगदी विरुद्ध दिसेल, रात्री तुम्हाला एवढी शांतता इथे जाणवेल आणि सुंदर लाइटिंग वगैरे केलेली आहे। सिक्युरिटीचा प्रश्न बिलकुल येणार नाही, पण तुमच्या मनाला शांत करून जाईल ती रात्र। संध्याकाळी इथं पूर्ण चांदण्या वगैरे दिसतात आणि नेचर खूप सुंदर आहे। तर एक्झॅक्टली ही पहिली कॅटेगरी आहे एक्झॉटिका बाय द मचान, अशी ही रूम टूर वगैरे आहे। तर आता याच्यामध्ये अजून आपल्याला या रिसॉर्टमध्ये काय काय मिळतं ते एकदा मी तुम्हाला दाखवतो, ते पण आपण एक पाहूया चला। हे सगळं हा जे रोड्स वगैरे दिसत आहेत हे मचानचेच रोड आहेत आणि फुल ऑफ ग्रीनरी आहे, म्हणजे जिकडे तिकडे कुठेही तुमची नजर गेली तरी तुम्हाला प्रॉपर ग्रीनरी फील होईल। आता सेकंडरी आपण ज्या सेकंड पोर्चकडे जातोय त्याच्या अगोदर आपल्याला हा एक रिसेप्शन एरिया लागतो। रिसेप्शन एरिया आणि ओपन रेस्टॉरंट अशी ही थीम आहे। बेसिकली इथे तुम्हाला प्रॉपरली हे रिसेप्शन एरिया आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर मिळून जातील। आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा ओपन रेस्टॉरंट आहे, ज्याच्यामध्ये सकाळी बुफे वगैरे असतात, व्हेज नॉन व्हेज दोघांसाठीही अगदी व्यवस्थितरित्या जेवण मिळतं तुम्हाला। प्रॉपरली हा जेवढा एरिया तुम्ही बघताय हा पूर्ण ओपन रेस्टॉरंट आहे। याच्यामध्ये तुम्ही गार्डनमध्ये बसूनही ब्रेकफास्ट लंच वगैरे एन्जॉय करू शकता, किंवा इकडे जरी पाहिलं तर इकडेही तुम्हाला हा पूर्ण स्पेस जो मिळतो तो एक्झॅक्टली लक्झरी आहे आणि पूर्ण विंटेज फील देतो तुम्हाला। हा इथे बसण्यासाठी वगैरे पूर्ण विंटेज केलेलं आहे, पण हा फील खूप छान देतो। या रेस्टॉरंटची बेस्ट गोष्ट मला ही वाटली की तुम्हाला इथे पूर्ण क्लीन दिसेल, कुठेही तुम्हाला डर्ट वगैरे दिसणार नाही आणि कंटिन्युअसली 24 तास इथे म्युझिक वगैरे चालू असतं। तर ज्या वाईब्स येतात त्या फार सुंदर वाईब्स येतात। आणि पुढे इथे गणपती बाप्पांचं एक छोटंसं क्रिएशन करून ठेवलेलं आहे लाकडामध्ये, तेही बघण्यासाठी खूप सुंदर वाटतं आणि त्याच्यामुळे इथे प्रसन्न वाटतं। तर हे फार सुंदर आहे, हा फील खूप सुंदर आहे आणि रात्रीच्या वेळेस याचं लोकेशन अजूनही फार सुंदर वाटतं। हे आपले गणपती बाप्पा आहेत इथले, जे आकर्षणाचं केंद्र आहे। बरोबर जे रेस्टॉरंट आहे त्याच्याच पाठीमागे
तुम्हाला लहान मुलांसाठी किड सेक्शन दिलेलं आहे. बेसिकली फार मोठं नाही, पण जे लहान मुलांसाठी बेसिक नीड्स आहेत त्यांना झोका वगैरे, ट्रॅम्पोलिन वगैरे किंवा घसरगुंडी वगैरे, तर अशा टाईपचं हे पूर्ण एरिया त्यांनी सोडून दिलेला आहे आणि दिसण्यासाठी तो फार सुंदर वाटतो. त्याच्यामुळे त्याच्यातही काही अडचण येणार नाही तुम्हाला. याची अजून एक बेस्ट गोष्ट अशी की यांनी गोशाळा पण दिलेली आहे. जर तुम्हाला गोधर्म वगैरे करायचं असेल, गाईला अन्नदान करायचं असेल किंवा गाईंच्या सोबत टाइम घालवायचा असेल, तर तेही सेक्शन फार सुंदर वाटतं. तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. तर आता एक्झॅक्टली या एकाच रोडवरती हे रिसॉर्ट आहे, पण प्रॉपरली प्रत्येक जागेवरती तुम्हाला वाईब्स जे असतील ते एकदम सुंदर येतील. तर याच रोडनं सरळ गेल्यानंतर आपल्याला याच्या अजून ॲम्युनिटीज वगैरे येतात आणि दुसरं सेक्शन वगैरे आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. आता जसं आपण समोर समोर चलत आलेलो आहोत तसं इथे समोर समोर चलत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आता हे जे वाईब्स सुरू झालेले आहेत, या वाईब्स आहेत एक्झॉटिका बाय द सी या कॅटेगरीमध्ये. ही कॅटेगरी बेसिकली काय आहे ती थोडक्यात सांगतो. जसं मचाण एक फर्स्ट फ्लोअर किंवा ट्री हाऊस सारखं फील होत होतं, तसं हे जे फील होणार आहे ही फर्स्ट फ्लोअरला आहे, पण त्याच्यासमोर प्रॉपरली तुम्हाला जसं की हा छोटासा पूल वगैरे करून दिलेला आहे किंवा समोर तुम्हाला वॉटरफॉल्स वगैरे आहेत जे त्यांनी क्रिएट केलेले आहेत. तर इथेही तुम्ही राहताना किंवा तुम्ही बाल्कनीत बसलात तर तुम्हाला व्ह्यू खूप सुंदर असेल आणि बघतानाही ते फार छान वाटेल. तर असं थोडक्यामध्ये तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही याच्यामध्ये एक्झॉटिका बाय द सी मध्ये हेही 2 कॅटेगरी तुम्हाला मिळतात. याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. तुम्ही इकडल्या व्ह्यूचंही बाल्कनी वगैरे चूज करू शकता किंवा बॅक साईडची पण चूज करू शकता. हे जे आता मी तुम्हाला दाखवतोय हे स्वीट्स वगैरे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅक वॉटरचाही व्ह्यू मिळतो आणि फ्रंटचाही ही बाल्कनी मिळते. तर कन्सिडर करा आता तुम्ही त्या बाल्कनीमध्ये बसलाय, आता तिथून जो व्ह्यू तुम्हाला मिळतोय तो व्ह्यू कुठल्या असल्या पद्धतीचा असणार आहे. हे प्रॉपर रात्रीच्या वेळी एवढं सुंदर फील होतं आणि एवढी सुंदर लाइटिंग केलेली आहे आणि एवढं सुंदर म्युझिक चालतं की तुम्हाला रात्री तुमच्या बाल्कनीतून रूममध्ये जाण्याची इच्छा होणार नाही. तर एक्झॅक्टली हा याचा बॅक म्हणजे फ्रंटचा व्ह्यू आहे की हे कसं दिसणार आहे. आता एक्झॅक्टली याची रूम टूर देतो मी तुम्हाला. ही कॅटेगरी आहे, परत एकदा सांगतो, एक्झॉटिका बाय द सी. ओके, तर याच्यामध्ये ही 2 विलाज असणार आहेत प्रॉपरली. ही जी पहिली बाल्कनी आहे ही कॉमन असणार आहे आणि इंटरनली आता काय मिळतं ते थोडक्यात दाखवतो. आता ही स्वीट आहे, थोडंसं लक्झरियस असणार आहे. इथे सोफा वगैरे दिलेला आहे तुम्हाला प्रॉपरली. ही जी रूम चालू होते, रूम चालू होण्या अगोदर इथेही तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे प्रॉपरली. या वॉशरूम मध्ये तुम्हाला प्रॉपरली इथे एक छोटासा आरसा वगैरे मिळतो, क्लिनरी मिळते, एकदम सुंदर सुबक एकदम व्यवस्थित जागा आहे, म्हणजे स्पेसफुल आहे. आणि ही जी रूम तुम्ही बघितली तर ही रूम मास्टर बेडरूम सोबत येते. इथे वॉर्डरोब वगैरे येतो, कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला चहा कॉफी वगैरे जे हवंय त्याचे पाउचेस येतात, पाणी बॉटल वगैरे येते प्रॉपरली. याच्यामधून तुम्ही इमॅजिन करा की ती बाहेरची बाल्कनी कॉमन होती, पण ही तुमची स्वतंत्र बाल्कनी असणार आहे. ही जी पाहताय तुम्ही ही तुमच्या रूमची स्वतंत्र बाल्कनी आहे, फक्त तुमच्या फॅमिलीसाठी. आणि या बाल्कनीमध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट मला काय वाटली ती सांगू तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही बीचवरनं वगैरे आलेत आणि तुम्ही बाथरूममध्ये जाऊन तुम्हाला आंघोळ करण्याची इच्छा नाहीये, तर तुम्हाला जो बाहेरचा व्ह्यू मिळतोय किंवा बाहेरच तुम्हाला शॉवर एरिया दिलेला आहे ज्याच्यामध्ये गरम पाणी आणि गार पाणी दोन्हीही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. आता या एक्झॉटिका बाय द सी मध्ये सगळ्यात सुंदर काय मिळतं तुम्हाला याच्यामध्ये ते थोडक्यात सांगतो. हा जो दरवाजा आहे तुम्हाला, आता या दरवाजाच्या पलीकडे तुम्हाला डायरेक्टली बॅक वॉटर बघायला मिळेल आणि बॅक वॉटरचा व्ह्यू एवढा सुंदर आहे. आणि त्याच्याबरोबर ही बाल्कनी ही तुमची असणार आहे प्रॉपरली. ते एक झोपाळा वगैरे झुला करून दिलाय, म्हणजे तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असतील त्यांना खेळण्यासाठी. आणि इमॅजिन करा तुम्ही या बाल्कनीत बसलाय आणि पूर्ण व्ह्यू जो तुम्हाला मिळतोय हा नदीच्या बॅक वॉटरचा मिळतोय, जो की दिसताना फार सुंदर दिसतो आणि शेवटपर्यंत. आणि असंही नाही इथे फार घाण वगैरे आहे, हे पण क्लीन आहे, सुंदर वाईब्स आहे तिथे, तर याच्यातही नाहीये. आता ह्या एक्झॉटिका बाय द सी मध्ये ही जी रूम मी तुम्हाला दाखवली ही थोडी स्टँडर्ड म्हणजे ज्याला आपण स्वीट म्हणू शकतो, पण बेसिकली याच्यातली छोटी रूम फक्त एवढी असणार आहे. आता या रूमचा जो मी स्वीट आहे ते तर तुम्ही दाखवलं, पण तुम्हाला जर वाटलं की नाही मला स्वीट नकोय, मला छोटीशी रूम हवी आहे ज्याच्यामध्ये बॅक वॉटरचा व्ह्यू वगैरे असेल, तर एक्झॅक्टली इकडनं आपण आलो होतो म्हणजे तो पूल वगैरे पाहताय तुम्ही, तर याच्या बॅक साईडला अजून रूम आहेत वेगळ्या. तुम्हाला जर जास्त नॅचरल थीम रूम वगैरे छान वाटत असेल तर तुम्ही या रोडनं पुढे ट्रॅव्हल केलं म्हणजे पुढे चालत गेलात तर चलतानाही पूर्ण ग्रीनरी फील होते, फार सुंदर फील होतं. पण त्याच्यातही प्रॉपर तुम्हाला एक छोटीशी रूम मिळते ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅक वॉटरचा व्ह्यू असेल, पण तीही रूम सुंदर आहे, तीही चालता बोलता मी तुम्हाला दाखवतो. तर एक्झॅक्टली ती रूम अशी असणार आहे ज्याच्यामध्ये बॅक वॉटरचा व्ह्यू तुम्हाला मिळतोय आणि ही बाल्कनी मिळते तुम्हाला प्रॉपरली. या बाल्कनीमधून तुम्ही एंटर केलं, रूम जास्त वेगळी नाहीये, आपण जी पहिली पाहिली त्याच्यासारखीच आहे,
पण याच्यामध्ये बेस्ट गोष्ट अशी आहे की तुम्हाला येथून जो व्ह्यू मिळतोय तो थोडक्यामध्ये ही बाल्कनी आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला बॅक वॉटरचा व्ह्यू सुरू होईल. ही रूम आपण बघतोय, ही रूम छोटी आणि साधी सिंपल आहे. मास्टर बेड तुम्हाला मिळतोय सुंदरसा, याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी गोष्टी मिळतात. पलीकडे इथे छोटंसं वॉर्डरोब वगैरे मिळतंय ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही स्टोअर करू शकता. आणि सेम आपल्याला इथे छोटंसं वॉशरूम मिळतं आहे. हे वॉशरूम एकदम क्लीन आहे. ही सगळ्यात या रेस्टॉरंटची मला फार बेस्ट गोष्ट वाटली की तुम्हाला इथे प्रॉपरली घाण कुठेच मिळणार नाही, फार स्वच्छता ठेवली गेलेली आहे. आणि याचा जो व्ह्यू मिळेल तो कसा आहे ब्लॅक वॉटरचा तेही दाखवतो. पहा, ही रूम आपण दाखवली, ही एक्झॉटिका बाय द सी याची बॅक साईडची रूम आहे, ज्याला आपण बॅक वॉटर व्ह्यूची रूम म्हणू शकतो. तर एक्झॅक्टली इथून बॅक वॉटरचा व्ह्यू कसा असणार आहे, तर स्वतंत्र तुम्हाला इथे छोटीशी बाल्कनी दिलेली आहे. आणि इथे तुम्ही उभा राहिल्यानंतर प्रॉपरली इथून जो व्ह्यू मिळतो तो हे आपल्याला परत एकदा बॅक वॉटरचा मिळतो. तर एक्झॅक्टली हा व्ह्यू असा असणार आहे. रात्रीच्या वेळी इथं लाइटिंग वगैरे उत्कृष्ट दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं एकटं काही वाटणार नाही. आता आपण या जो रिसॉर्ट आहे त्याची जी लास्ट कॅटेगरी आहे एक्झॉटिका बीच रिट्रीट, तर ते एकदा एक्सप्लोर करूया. ते कसं आहे तेही तुम्हाला दाखवतो. एक्झॅक्टली इथे जे आपण पाहिलं ते एक्झॉटिका बाय द सी होतं. आता त्याच्याच राईट हँड साईडला जो तुम्ही पुढे चालत आलात तर हे जो पूर्ण मिळणार आहे तुम्हाला हे आहे बीच रिट्रीट. ही तिसरी कॅटेगरी आहे या रिसॉर्टमधली. आणि ही कॅटेगरी बेस्ट का वाटते मला ती थोडक्यात सांगतो. म्हणजे ज्यांना हे हवं आहे की बाबा मी समोर निघाल्यानंतर मला सुंदर कमळाचे फुलं वगैरे हवेत, नंतर छोट्या मोठ्या मोली फिशेस वगैरे हवेत, जे नेचर फील व्हावं मला आणि खूप सुंदर फील व्हावं, तर त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर हे जे बीच रिट्रीट आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली तुम्ही एंट्रीपासूनच बघाल की इथे तुम्हाला एक मोठा पॉन्ड सापडतो. हा फिश पॉन्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लोटसची फुलं वगैरे दिलेले आहेत आणि मध्ये मोली फिश वगैरे आहेत, जो व्ह्यू खूप सुंदर देतो. म्हणजे इमॅजिन करा की हे 2 विला आहेत, त्या विलांच्या बाल्कनीमध्ये तुम्ही बसलाय आणि बाल्कनीमधून तुम्ही हा लोटसचा आणि फिशेसचा व्ह्यू एन्जॉय करताय. आणि रात्रीच्या वेळी देखील मी परत तेच म्हणतोय, पण रात्रीच्या वेळी देखील तुम्ही इथे आलात तर त्याचा व्ह्यू इतका सुंदर आहे की तुमचं मन आनंदाने भरून जाईल. लोकेशन वाईज हे खूप सुंदर आहे. म्हणजे एक फ्रँकली सांगतो, हे जे रिसॉर्ट आहे ते फॅमिलीसाठी खरोखर फार सुंदर आहे. प्रॉपरली इथे तुम्हाला परत एकदा तुम्हाला सायंकाळी इथे डिनरचा किंवा लंचचा वगैरे एन्जॉय घ्यायचा असेल, चहाचा एन्जॉय घ्यायचा असेल तर या एरियामध्ये झुल्यावरती बसून तुम्ही त्याचा एन्जॉय घेऊ शकता प्रॉपरली. इथे नाही, ही फर्स्ट कॅटेगरी आहे की ज्याचा व्ह्यू जो तुम्हाला मिळणार आहे हा डायरेक्ट पॉन्डचा व्ह्यू मिळणार आहे. याच्यातही सेम तुम्हाला बॅक साईडला परत अजून एक रूम मिळेल. त्या रूमचंही टूर मी तुम्हाला देतो. बेसिकली त्या रूमला तुम्हाला फ्रंट व्ह्यू लोटसचा वगैरे व्ह्यू तर नसेल, पण बॅक साईडला भली मोठी बाल्कनी, म्हणजे तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा तुमची फॅमिली वगैरे आलेली आहे तर फॅमिली टाइम तुम्हाला सोबत स्पेंड करायचा आहे, झुले वगैरे हवेत, सोबत चहा वगैरे प्यायला बसायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही ही रूमही घेऊ शकता. याच्यामध्ये या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जो बाहेरचा तुम्ही हे पोर्च बघताय, एवढा पोर्च तुम्हाला स्वतंत्रपणे मिळणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इथेही तुम्हाला छोटासा पॉन्ड वगैरे करून दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला नेचर व्ह्यू सगळीकडे फील होईल. आणि ह्या रूमचा टूर मी एक्झॅक्टली देतो तुम्हाला. बघा, आता तुम्ही जेव्हा एंटर केल्यानंतर एक्झॅक्टली रूम सगळीकडे जास्त करून सेम आहेत, पण एवढं नक्की सांगेल स्वच्छता सुंदर आहे, लॅविश आहे. इथं छोटीशी बाल्कनी मिळते, इथून तुम्ही हा पुढचा व्ह्यू प्रॉपर एन्जॉय करू शकता. आणि मधली रूमही सेम आहे. इथे तुम्हाला परत मास्टर बेड मिळेल, कॉम्प्लिमेंटरी चहा वगैरे दोन्ही गोष्टी मिळतात. इथे छोटासा आरसा लावून दिला आहे, टीव्ही वगैरे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला रेफ्रिजरेटर मिळणार आहे प्रॉपरली. आणि मध्ये तुम्हाला इथेही टॉयलेट बाथरूम असणार आहे प्रॉपरली. इथे सगळ्यात महत्वाचं छोटंसं मध्ये जकुजी वगैरे करून दिलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल की तुम्ही याचाही आनंद घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक याची एक विशेष गोष्ट आहे, पण हे सुंदर आहे. म्हणजे याचा व्ह्यू म्हणा, स्वच्छता म्हणा, सगळ्या गोष्टी या रिसॉर्टमध्ये फार सुंदर फील होतात. आणि लहान मुलांना तुम्ही अगदी विचार करा, जेव्हा आपण एखाद्या फॅमिली सोबत येतो तेव्हा आपल्या मनातली गोष्ट ही असते की बाबा आपली फॅमिली आनंदाने राहावी. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, त्यांना सिक्युअर असावं. तर इथे फार सिक्युअर आहे. सर्व्हिस वगैरे फार सुंदर आहे. तुम्हाला इथे स्वच्छता फार छान दिसेल, ग्रीनरी फार छान दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला रात्रीच्या वेळी तुम्ही अगदी आता कन्सिडर करा, बीच बघून किती वेळ बघणार तुम्ही. रात्रीच्या वेळी तुम्हाला असं वाटलं जेवण वगैरे झालंय बाबा, थोडीशी शतपावली वगैरे करायची आहे, तर तुम्ही प्रॉपरली अगदी रिसॉर्टच्या बाहेर जरी नाही गेलात, रिसॉर्टच्या आतमध्ये जरी असाल तरी तुम्हाला सुंदर फील होईल. म्हणजे तुम्ही मध्ये जरी शतपावली वगैरे करणार असाल, तुमच्या लहान मुलांना हे फार छान वाटेल, सगळ्या फॅमिलीलाही छान वाटेल. तर मी प्रॉपरली, भरपूर लोक कन्फ्यूज होतात की बाबा एक्झॉटिकामध्ये ऑनलाईन भरपूर साऱ्या गोष्टी दाखवतात, त्याच्यामुळे इथे 3 कॅटेगरी आहेत: एक्झॉटिका बाय द सी, एक्झॉटिका बाय मचान आणि एक्झॉटिका बीच रिट्रीट. तर हे तिन्ही गोष्टी एकाच रिसॉर्टमध्ये आहेत, एकाच गेटच्या आतमध्ये आहेत.
तर तुम्ही प्रॉपरली या गेटच्या आतमध्ये आलात तर ही तिन्ही कॅटेगरीच्या रूम तुम्हाला हव्यात. रिसेप्शनवरती तुम्ही सांगू शकता तुम्हाला कशा रूम हव्यात, त्या तुम्हाला दाखवतील, किंवा ऑनलाईनही तुम्ही बुक करणार असाल तर त्याच्यामध्येही हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इंटरनली जसं मी तुम्हाला प्ले एरिया वगैरे दाखवला, त्याच्यानंतर इथे गोशाळा आहे आणि अजून तुम्हाला लास्ट एंडला स्विमिंग पूल आहे. तो कसा आहे तो एकदा तुम्हाला मी दाखवतो. चला, हे जे आहे तर प्रॉपरली इथून तुम्हाला जो व्ह्यू मिळतोय तो सुंदर मिळतोय. आता हा जो रस्ता आहे इथे छोटासा स्विमिंग पूल तुम्हाला करून दिलेला आहे. प्रॉपरली हे एक्झॉटिका द सी व्ह्यू जो आहे त्याच्या बाजूलाच थोडक्यामध्ये हा स्विमिंग पूल आहे. तर त्याचा एकदा व्ह्यू तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो, तो व्ह्यू कसा असणार आहे. एकदा हे पण पहा प्लीज. आजूबाजूला पूर्ण नेचर आहे, ग्रीनरी आहे. तुम्हाला इंटरनली एवढं सुंदर वाटेल या रिसॉर्टमध्ये की तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज भासणार नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 कॅटेगरी आहेत. हा स्विमिंग पूल पहा तिथे, इथे तुम्हाला बाजूलाच शॉवर एरिया वगैरे दिलेला आहे. ओके, आणि याच्यामध्ये थोडक्यामध्ये तुमच्याकडे लहान मुलं जरी असतील, म्हणजे हा किड सेक्शन आहे आणि पलीकडे अडल्ट सेक्शन आहे. थोडक्यामध्ये हे ग्रिलिंगनं हे सेपरेशन करून दिलेलं आहे. स्वतंत्रपणे तुम्ही इथे छान लहान मुलांसोबत वगैरे एन्जॉय करू शकता. हा व्ह्यू सुंदर व्ह्यू असणार आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण पलीकडचा व्ह्यू आहे तो बॅकवॉटरचा आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. तुमचे लहान मुलं इथं फार सुंदर एन्जॉय करतील. पूल पण खूप सुंदर आहे आणि स्वच्छता आहे. तुम्हाला काही अडचण वाटणार नाही रिसॉर्टमध्ये. आणि प्रत्येक गोष्टी अँटिक करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला परत वारंवार तेच म्हणतोय, पण तुम्ही दिवसा जो व्ह्यू बघताय आणि संध्याकाळी जो व्ह्यू बघताय याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल. तर मी प्रॉपर तुम्हाला संध्याकाळी याचा व्ह्यू कसा असणार आहे तेही व्यवस्थितरित्या एकदा संध्याकाळच्या काही क्लिप्स याच्यामध्ये ऍड करून तुम्हाला आवर्जून दाखवेल. हा आहे द एक्झॉटिका रिट्रीट आणि संध्याकाळचा व्ह्यू जर बघितला तुम्ही तर तुमचं मन खुश होऊन जाईल. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे दिसतंय तुम्हाला हे पूर्ण कमळ आहेत आणि रात्रीच्या वेळेस ते पूर्ण फुलतात. हा रस्ता एवढा सुंदर आहे. एक्झॉटिका रिट्रीट म्हणून आहे हे प्रॉपरली. इथेही तुम्हाला 2 हट्स बघायला मिळतात. पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे. मधला स्पेसही फार सुंदर आहे अगदी. आणि संध्याकाळी तुम्ही जर बाल्कनीत बसलेले असाल तर पूर्ण व्ह्यू जो मिळतो हा पॉन्डचा व्ह्यू मिळतो आणि पूर्ण याच्यामध्ये कमळ वगैरे फुललेले आहेत. एकदम सुंदर, म्हणजे बघून मन शांत होतं. आणि पूर्ण रस्ता पुढे गेल्यानंतर ही ग्रीनरी आहे आणि सिक्युअर स्पेस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, तर फॅमिलीला झोपाळा वगैरे हवा असेल तर तुम्ही खेळू शकता छान पद्धतीनं. तो लोकेशन वाईज तुम्हाला इथे फार प्रसन्न वाटेल, ही 100% माझी खात्री. आता हा जो व्ह्यू तुम्ही बघताय एक्झॉटिका बाय द सी, हा सेक्शनचा हा पार्ट आहे. म्हणजे हे एक वेगळं अपार्टमेंट आहे यांच्याकडे. याचा संध्याकाळचा व्ह्यू अशा पद्धतीचा आहे. अगदी याच्यामध्ये ही सुंदर लोकेशन आहे. तुम्ही इथे जरी आलात आणि गृहीत धरा तिथे तुमची बाल्कनी वगैरे आहे आणि तुम्ही बाल्कनीत जरी संध्याकाळचा व्ह्यू बघताय तर तुमच्यासमोर असा सुंदर पाण्याचा वगैरे आवाज असेल, पॉन्डचा वगैरे आवाज असेल आणि निसर्गरम्य वातावरण एकदम सुंदर. रात्री एवढं रिफ्रेशमेंट वाटतं इकडे, एकदम सुंदर म्हणजे सुंदर. हा बघा पूर्ण व्ह्यू याचा असा मिळतो याच्यामध्ये. हा जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला हा एक्झॉटिका बाय द मचान. याच्यामध्ये बेसिकली काय आहे, तुम्हाला थोडंसं ट्री हाऊस जसं असतं तसा तुम्हाला अनुभव वाटेल. इथून सीड्या वगैरे आहेत आणि वरती तुमची रूम असेल. त्याचा प्रॉपर फ्रंट व्ह्यू जो असेल तो रिसॉर्टच्या इकडेच आहे. आणि जो बॅक व्ह्यू आहे यांनी सुंदर गार्डन वगैरे केलेलं आहे. जे व्ह्यू दिसत आहेत तुम्हाला हे प्रॉपरली या रिसॉर्टचेच आहेत. आणि ही इंटरनली तुम्ही फ्रँकली स्पीकिंग मचान घ्या, एक्झॉटिका सी व्ह्यू घ्या किंवा कुठलंही, हे एकाच रिसॉर्टमध्ये सगळे आहेत. पण प्रॉपरली तुम्ही कुठलं जरी घेतलं तरी पूर्ण रिसॉर्टचा ॲक्सेस तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण रिसॉर्ट फिरू शकता आणि पूर्ण रिसॉर्टमध्ये एकदम प्रॉपर कुठे जरी फिरलं तरी मन शांत होईल, एवढं 100% शब्द आहे. कारण की वातावरण एवढं सुंदर आहे इकडे आणि रिफ्रेशमेंट आहे. हवा वगैरे एवढी सुंदर येते की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फार सुंदर ठिकाणी शांत फक्त मनाचा आवाज ऐकण्यासाठी थांबलायत. आज बघा फक्त चंद्र दिसतोय कारण की पाऊस येऊन गेलाय. पण पाऊस जेव्हा नसतो तेव्हा सायंकाळच्या वेळी तुम्ही जेव्हा फिरायला निघता रात्रीला तर वरती चांदणं वगैरे सगळं दिसतं आणि सगळीकडे सिक्युअर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सिक्युअर आहे. तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की बाबा रात्रीचा वेळ आहे, माझ्यासोबत छोटं बाळ आहे किंवा माझी फॅमिली आहे, मी कसं घेऊन येऊ. फार सुंदर. तर बेस्ट रिसॉर्ट आहे माझ्याकडून. जर सांगायचं झालं तर स्वच्छतेसाठी 10 आउट ऑफ 10, फूडसाठी 8 आउट ऑफ 10, फॅसिलिटीसाठी 8 आउट ऑफ 10. म्हणजे माझं हायली रिकमेंडेशन असेल की तुम्ही प्रॉपरली या रिसॉर्टला यावं. कारण की दिव्यागरमध्ये मोस्ट ऑफ ऑल तुम्हाला बीच व्ह्यू रिसॉर्ट फार कमी पाहायला मिळतील. पण जे रिसॉर्ट तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये एक्झॉटिका जो आहे त्याच्यामध्ये व्ह्यू फार सुंदर मिळतो. फॅमिलीसाठी फार छान गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही इंटरनली
तुम्ही बीच तर एन्जॉय करू शकता. बीच इथून वॉकिंग डिस्टन्स अगदी 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्सला बीच आहे. पण इंटरनली तुम्ही बीचवरती जाऊन थकून आलात आणि तुम्हाला रिसॉर्टमध्येच फिरायचंय तर तुम्ही रिसॉर्टच्या आतमध्ये जरी फिरलात तरी तुमचं मन शांत होऊन जाईल. हीच माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, तर रिसॉर्ट फार छान आहे, माझं रिकमेंडेशन आहे. हे इथले आहेत संजय सर म्हणून. प्रॉपरली या रिसॉर्टमध्ये बेस्ट तुम्हाला प्राइसिंगसाठी म्हणा, कुठल्याही गोष्टीसाठी म्हणा, हेल्पफुल व्यक्ती आहेत. तुम्हाला कधीही वाटलं यांचा कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे देऊन ठेवेल. तुम्ही बुकिंगसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी यांना कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण परत भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये एखादा नवीन टॉपिक सोबत किंवा नवीन जागेसोबत. थँक्यू सो मच. सगळे आपले आनंदाने राहा आणि हसत राहा. बाय बाय.